नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डचे 4th चॅप्टरचे क्वेश्चन नंबर 21 पासून 30 पर्यंतचे क्वेश्चनचे सोल्युशन्स। ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत, ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं सेशन सुरू होत आहे एव्हरीडे मॅथमॅटिक्सचं। त्यातील क्वेश्चन नंबर 21, फ्लाइट टेक ऑफ ॲट 6:30 AM अँड लँड ॲट 1:30 PM. व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ फ्लाइट? ओके, बघा एक फ्लाइट आहे, तिचा टेक ऑफ होण्याचा टायमिंग दिलेला आहे। किती वाजता टेक ऑफ होते आहे ती? 6:30 AM ला। अँड लँडिंगचा पण टायमिंग दिलेला आहे, किती वाजता लँड होते आहे ती फ्लाइट? 1:30 PM ला। तर ह्या दोघांमधला फ्लाइटचं ड्युरेशन काय आहे तो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे। ओके, बघा तर मग हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जो लँडिंगचा फ्लाइटचा टायमिंग आहे त्या टायमिंगमधून आपल्याला फ्लाइटचा टेक ऑफचा टाईम सबस्ट्रॅक्ट करावा लागेल। ओके, पण या ठिकाणी बघा 1:30 PM हा लँडिंगचा टाईम कसा आहे? 6:30 AM पेक्षा लहान आहे। तर हा जो टायमिंग दिलेला आहे लँडिंगचा, त्या टायमिंगला आपण 24 आवर्सच्या क्लॉकमध्ये कन्वर्ट करूया। ओके, बघा तर मग 24 आवर्सची क्लॉक ज्यावेळेस आपल्या 12 आवर्सच्या क्लॉकमध्ये 1 वाजतो, त्यावेळेस 24 आवर्सच्या क्लॉकमध्ये किती वाजतात? 13। बघा 12 नंतर काय तो आपल्या 12 आवर्सच्या क्लॉकमध्ये 1 वाजतो। ओके, पण 24 आवर्सच्या क्लॉकमध्ये किती वाजतात? 13। 2 वाजता किती वाजतात? 14। ओके, बघा या ठिकाणी लँडिंगचा टायमिंग काय दिलं आहे? 1:30 PM। तर 24 आवर्सची जर क्लॉक असेल तर त्यावेळेस काय टायमिंग असेल? 13:30। ओके, बघा आता आपण या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करू शकतो। मग टेक ऑफचा टायमिंग काय होता आपला? 6:30 AM आणि लँडिंगचा टायमिंग काय होता आपला? 1:30 PM। ह्या 1:30च्या ऐवजी मी 13:30 हा टायमिंग लिहू शकते। ओके, तर मग आपल्याला काय करायचं आहे, लँडिंगच्या दिलेल्या टायमातून आपल्याला टेक ऑफचा टाईम सबस्ट्रॅक्ट करायचा आहे। त्यावेळेस आपल्याला त्या फ्लाइटचं ड्युरेशन किती आहे ते फाइंड आउट करता येईल। ओके, 13.30 मायनस 6:30 हे आहेत आवर्स, हे आहे मिनिट्स। ओके, 0 - 0 0, 3 - 3 0, 13 - 6 7। तर मग ती फ्लाइट, त्या फ्लाइटचं ड्युरेशन टायमिंग काय आहे? ड्युरेशन कितीचं आहे? तर 7 आवर्स। बघा 7 आवर्स। ओके, ऑप्शनमध्ये आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे। ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। अनिष्का यूज 250 ग्रॅम ऑफ कॉर्न टू मेक 500 ml soup. How much quantity of corn is required for 2 liter of soup? ओके, क्वेश्चनचा मीनिंग लक्षात आला का सगळ्यांना? बघा काय आहे मीनिंग। अनिष्का यूज 250 ग्रॅम ऑफ कॉर्न टू मेक 500 ml soup. अनिष्का ही 250 ग्रॅम कॉर्न्स यूज करून त्याच्यापासून ती किती लिटर सूप बनवते आहे? 500 ml सूप तयार करते आहे। हाऊ मच क्वांटिटी ऑफ कॉर्न रिक्वायर्ड फॉर 2 लिटर ऑफ सूप? तर तिला 2 लिटर सूप तयार करायचं आहे। 2 लिटर सूप करण्यासाठी तिला किती क्वांटिटीचे कॉर्न्स लागतील, किती ग्रॅम किंवा किलोग्रॅम कॉर्न्स लागतील तिला, ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे। बघा 250 ग्रॅम कॉर्न्स पासून ती किती ml सूप तयार करते आहे?
500 ml सूप तयार करते आहे. आणि आता तिला काय करायचं आहे, 2 लिटर सूप तयार करायचं आहे. 2 लिटर. ओके, 2 लिटर सूप तयार करायचं आहे. आपल्याला सूप कशात दिलेलं आहे, मिलीलिटरमध्ये. ओके, सगळ्यात अगोदर आपण ह्या 2 लिटरला मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. सगळ्यांनाच माहिती आहे 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. ओके, तर आपल्याला किती मिलीलिटर सूपसाठी किती कॉर्न लागणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. 2 लिटर सूप आहे म्हणजेच आपल्याला किती 2000 मिलीलिटर सूपसाठी किती कॉर्न लागणार आहे ते काढायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी 500 ml सूप आणि किती बनवायचं आहे आपल्याला 2000 ml सूप तयार करायचं आहे. या ठिकाणी काय करावं लागेल मग 2000 डिवाइड बाय 500. 0 कट 0 कट 5 4 जा 20. ओके, म्हणजे आपल्याला कॉर्न किती लागणार आहेत 4 टाइम्स. किती बघा 500 ml ला जर आपल्याला 250 ग्रॅम कॉर्न्स लागत आहेत तर 200 ml चं सूप तयार करण्यासाठी आपल्याला किती टाइम्स कॉर्न लागणार आहे 4 टाइम्स. म्हणजे काय करावं लागेल, कॉर्न्स इज इक्वल टू 250 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच किती 1000 ग्रॅम. हे कशात आहे युनिट, ग्रॅममध्ये. 250 कशात आहे, ग्रॅममध्ये. मल्टिप्लाय बाय 4 आन्सर कशात येईल मग, ग्रॅममध्ये. ओके, म्हणजे आपल्याला 200 ml सूप तयार करण्यासाठी किती कॉर्न लागणार आहे 1000 ग्रॅम कॉर्न लागणार आहे. आपल्याला हेच फाइंड आउट करायचं आहे किती कॉर्न लागणार आहे. ओके, बघा या ठिकाणी आन्सर दिलेला आहे 1000 ग्रॅम. ओके, बघा ऑप्शन डी मध्ये काय देत आहे, बोथ ऑप्शन ए अँड सी. ओके, ऑप्शन ए तर येतो आहे आपला, ऑप्शन सी पण चेक करून बघावं लागेल मग आपल्याला, कारण की ऑप्शन डी मध्ये ए अँड सी. जर सपोज सी पण ऑप्शन येत असेल तर मग आपला आन्सर काय येईल, ऑप्शन डी येईल. बोथ ऑप्शन ए अँड सी. बघा 1000 ग्रॅम, 1000 ग्रॅमला जर आपल्याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय येईल, 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम असतं. ओके, बघा ऑप्शन सी मध्ये 1 किलोग्रॅम दिलेला आहे. 1000 ग्रॅम अँड 1 ग्रॅम. दोघे ऑप्शन्स कसे आहेत, सेमच आहे. आणि आपला आन्सर पण काय आहे 1000 ग्रॅम किंवा 1 किलोग्रॅम. म्हणून ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन येईल. कारण ऑप्शन डी मध्ये काय दिलेले आहे, ऑप्शन दोघे ऑप्शन्स दिलेले आहेत ए आणि सी. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, बघा हाच क्वेश्चन मी तुम्हाला अजून एका इझी वेने सॉल्व करून दाखवते. जर सपोज अनिष्काला 500 ml सूप तयार करण्यासाठी 250 ग्रॅम कॉर्न लागतंय. ओके, 250 ग्रॅम कॉर्न लागतंय, तर तिला 2 लिटर म्हणजेच किती 2000 मिलीलिटर सूप तयार करण्यासाठी किती कॉर्न लागणार आहे, किती कॉर्न लागणार आहे. बघा हा 500 ml ला तुम्ही किती टाइम्स ॲड केलं तर तुम्हाला 2000 मिळेल 4 टाइम्स. 500 प्लस 500 प्लस 500 प्लस 500. ओके, त्यावेळेस काय मिळेल तुम्हाला 2000 मिलीलिटर. तसंच कॉर्नला पण किती टाइम्स ॲड करायचं मग, जर सपोज ह्या 500ला 4 टाइम्स ॲड करता आहे तर कॉर्नला पण 4 टाइम्स ॲड करा. 250 प्लस 250 प्लस 250 प्लस 250. बघा किती मिळालं 1000 ग्रॅम. ओके, या मेथडने पण तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. आराध्या वेट इज 65 kg. हर ब्रदर वेट इज 1/5 ऑफ हर वेट. ओके, फाइंड द टोटल वेट ऑफ आराध्या अँड हर ब्रदर. आराध्याचं वेट किती दिलेलं आहे 65 किलोग्रॅम. ओके, आराध्याचं वेट दिलं आहे 65
किलोग्रॅम. हर ब्रदर वेट इज 1/5 ऑफ हर वेट. तिच्या ब्रदरचं वेट हे तिच्या वेटच्या किती टाइम्स आहे? 1/5 टाइम्स आहे. 1/5 टाइम्स आहे. कोणाच्या वेटच्या? आराध्याच्या वेटच्या. आराध्याचं वेट किती आहे? 65 kg. जर तिच्या भावाचं वेट काढायचं असेल तर काय करावं लागेल? 1/5 मल्टिप्लाय बाय 65. ओके. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 1 उठला 15 झाला, 5 3 जा 15. तिच्या ब्रदरचं वेट किती आलं? 13 kg. ओके. तर आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे? फाइंड द टोटल वेट ऑफ आराध्या अँड हर ब्रदर. ओके. तर आराध्याचं आणि तिच्या भावाचं दोघांचं वेटची टोटल करायची आहे. टोटल वेट काढायचं आहे. आराध्याचं वेट किती आहे? 65 kg आणि तिच्या ब्रदरचं वेट किती आहे? 13 kg. या दोघांची काय करावी लागेल? ॲडिशन. 5 + 3 8, 6 + 1 7. किती आलं दोघांच्या वेटची टोटल? 78 किलोग्रॅम. बघा आन्सरमध्ये आहे का? येस. या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24. स्नेहल सोल्ड 68 किलोग्राम 745 ग्रॅम राईस अँड मनीष सोल्ड 97 किलोग्राम 285 ग्रॅम राईस. हू सोल्ड मोर राईस अँड बाय हाऊ मच? ओके. बघा स्नेहलने 64 kg 745 ग्रॅम राईस सेल केला आहे आणि मनीषने एवढा राईस सेल केलेला आहे. तर आपल्याला काय विचारता येते? हू सोल्ड मोर राईस. तर जास्त राईस कोणी सेल केलेला आहे अँड बाय हाऊ मच आणि कितीने जास्त सेल केलेला आहे. ओके. बघा या ठिकाणी 68 आणि 97 दोघांमध्ये कोणाचं राईसचं वेट जास्त आहे? कोणी जास्त सेल केलेलं आहे? तर मनीषने. 97 हा मोठा आहे ना. ओके. म्हणून या ठिकाणी काय येईल मग? कोण आहे तो व्यक्ती? मनीष. जास्त राईस सेल करणारा. ओके. आणि कितीने जास्त केलेला आहे? तर या ठिकाणी काय करावं लागेल? मनीषने जेवढा राईस सेल केलेला आहे त्याच्यातून स्नेहाने केलेल्या राईसचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. ओके. बघा मनीषने किती केलेलं आहे? 97 किलोग्राम 285 ग्रॅम. ओके. आणि स्नेहाने किती केलं आहे? 68 किलोग्राम 745 ग्रॅम. यांचं काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन. ओके. 5 - 5 0, 8 - 4 4. 2 मधून 7 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 7 कडून आपल्याला बोरो घ्यावं लागेल. काय झाला? 12. 12 - 7 5. 6 - 8 नाही होऊ शकत. 9 कडून बोरो घेतला. काय झाला हा? 16. 16 - 8 8. 8 - 6 2. जे कितीने जास्त सेल केलेला आहे मग मनीषने राईस? 28 किलोग्राम 540 ग्रॅम. ओके. आहे का आन्सरमध्ये? मनीष आणि 28 किलोग्राम 540 ग्रॅम. येस. या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. प्रीती ट्रॅव्हल 54 किलोमीटर 750 मीटर ऑन मंडे, 25 किलोमीटर 453 मीटर ऑन ट्यूसडे अँड 76 किलोमीटर 684 मीटर ऑन संडे. हाऊ मच टोटल डिस्टन्स डीड शी कवर इन दीज 3 days? ओके. प्रीतीने 3 daysमध्ये काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे आणि प्रत्येक डेजचं डिस्टन्स त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ओके. त्या सगळ्यांची काय करायची आहे? आपल्याला टोटल करायची आहे. टोटल डिस्टन्स डीड कवर इन दीज 3 days. तिने या 3 daysमध्ये किती डिस्टन्स कवर केला आहे? किलोमीटर आणि मीटर. ओके. मंडेला किती डिस्टन्स कवर केला आहे तिने? 54 किलोमीटर 750 मीटर. ट्यूसडेला 25 किलोमीटर 453 मीटर.
आणि संडेला 76 किलोमीटर 684. ओके, या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला आता या ठिकाणी ॲडिशन. 18 कॅरी 1, 18 कॅरी 1, 16 कॅरी 1, 15. ओके, म्हणजे तिने टोटल 3 डेजमध्ये किती डिस्टन्स कवर केलेला आहे मग 156 किलोमीटर 887 मीटर आहे का ऑप्शनमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, आपलं सेक्शन सुरू होतो आहे अचिवर सेक्शन. ओके, त्यात आहे क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 पाहूया. हर्षित गोज टू हिज क्लब एव्हरी इव्हिनिंग बाय हिज कार. द डिस्टन्स कवर बाय हर्षित वाया डिफरंट रूट्स इज गिवन बिलो. स्टडी इट केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, हर्षित हा रोज संध्याकाळच्या वेळेस त्याची कार घेऊन कुठे जातो आहे? क्लबमध्ये जातो आहे आणि तो रोज वेगवेगळ्या रूटने जातो आहे. तर ते रूट्स दिलेले आहेत आणि डिस्टन्स दिलेला आहे. तर खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, ते आपल्याला केअरफुली रीड करून कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ओके, बघा ऑप्शन ए दिलेला आहे. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दिस रूट इज 56 किलोमीटर. या ठिकाणी आपल्याला किती 5 रूट्स दिलेले आहे आणि त्यांचं डिस्टन्स दिलेलं आहे. तर सगळ्या डिस्टन्सचं आपल्याला काय करायला लागेल? ॲडिशन करावे लागेल, किलोमीटर आणि मीटर. रूट ए किती आहे? 10 किलोमीटर. मीटरमध्ये काहीच नाही आहे म्हणून 0. त्यानंतर रूट बी 12 किलोमीटर 100 मीटर. रूट सी 11 किलोमीटर 300 मीटर. रूट डी 13 किलोमीटर आणि रूट ई आहे 9 किलोमीटर 400 मीटर. ओके, या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला टोटल, आणि ती टोटल 56 किलोमीटर येते आहे का ते चेक करायचं आहे. जर येत असेल तर हा ऑप्शन करेक्ट ऑप्शन येईल. ओके, चला तर मग ॲडिशन करूया. 3 + 3 6 6 + 9 15 कॅरी 1 1 2 3 4 5. किती येतं आहे टोटल डिस्टन्स सगळ्या रूट्सचं जर ॲड केलं तर 55 किलोमीटर 800 मीटर. या ठिकाणी ते काय देत आहे? 56 किलोमीटर देत आहेत. दिलेला ऑप्शन कसा आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन बी बघूया. रूट ए इज दी शॉर्टेस्ट रूट. रूट ए हा सगळ्यात शॉर्टेस्ट रूट आहे. आहे का खरोखर शॉर्टेस्ट रूट? नाही. रूट ई जो आहे तो सगळ्यात शॉर्ट रूट आहे. बघा, रूट ईने जर गेलं तर किती डिस्टन्स लागतं आहे क्लबपर्यंत पोहोचण्यासाठी? 9 किलोमीटर 400 मीटर. ओके, म्हणून ऑप्शन बी पण कसं आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी चेक करूया. रूट बी इज दी लॉंगेस्ट रूट. सगळ्यात लांबचा रूट बी आहे असं ते या ठिकाणी सांगता आहेत. आहे का खरोखर? नाही. रूट डी जो आहे तो सगळ्यात लॉंगेस्ट रूट आहे. बघा, रूट डीने जाण्यासाठी किती डिस्टन्स लागतं आहे? 13 किलोमीटर एवढं डिस्टन्स लागतं आहे. त्यामुळे ऑप्शन सी पण कसं आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन डी देत आहेत ते नन ऑफ दिस. बरोबर, म्हणजे या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. वरचे जेवढे पण दिलेले ऑप्शन्स आहेत ते सगळे कसे आहेत? इनकरेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे वरच्या दिलेल्या ऑप्शन्सपैकी एकही ऑप्शन नाही. काय येईल? नन ऑफ दिस. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. The given clock shows the time at which the movie start in the evening. The movie lasts for 2 hours 45 minutes. Okay. Rahul take 35 minutes to reach his home from the theater. Find the time at which the movie end. Rahul reach his home. Okay. बघा, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर क्वेश्चनचा मिनिंग काय आहे? द गिवन क्लॉक शोज द टाइम ॲट विच द मूवी स्टार्ट इन दी इव्हिनिंग. ही जी क्लॉक दाखवलेली आहे
तिच्यामध्ये जो टाईम शो करते, ती जी क्लॉक शो करते आहे टाईम, तेव्हा काय स्टार्ट होतो आहे, मूवी स्टार्ट होत आहे. म्हणजे मूवी किती वाजता स्टार्ट होतो आहे, मूवी स्टार्टेड टाईम काय आहे 7:25. ओके. आणि इव्हिनिंग आहे म्हणजे काय PM. द मूवी लास्ट फॉर 2 hours 45 minutes. आणि मूवी किती वेळेचा आहे, किती तास चालतो तो 2 hours 45 minutes. राहुल टेक 35 minutes टू रीच हिज होम. आणि मूवी सुटल्यानंतरून राहुलला त्याच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो आहे, 35 minutes लागत आहेत. तर आता बघा काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. फाइंड द टाईम ॲट विच द मूवी एंड. तर मूवी किती वाजता संपेल. ओके. बघा मूवी किती वाजता सुरू झाला आहे, 7:25 minutesने सुरू झालेला आहे. आणि किती वेळानंतर संपणार आहे तो, 2 hours 45 minutes नंतर. ओके. आवर्समध्ये आवर्स ॲड करा आणि मिनिट्समध्ये मिनिट्स ॲड करूया. 5 + 5 10 कॅरी 1. 4 + 1 5 + 2 7. 7 + 2 9. ओके. टायमिंग हा 1 hour हा किती मिनिटांचा असतो, 60 minutesचा असतो. ओके. बघा आपण मिनिट्समध्ये काय टाईम, किती मिनिट्स येत आहेत, 70 minutes येत आहेत. तर या मिनिट्सचं कन्वर्जन कशात होईल, आवरमध्ये. आवरमध्ये कन्वर्ट झालं तर हा जो 9 hour आहे, 9 वाजता येतात, त्याच्याऐवजी काय वाजतील 10. ओके. आणि 70मधून 60 minutes, आपण 60 minutesचा 1 hour इकडे ॲड केला. मग या ठिकाणी 70 - 60 किती उरतील, 10. म्हणजे मूवी किती वाजता संपला, 10:10 minutes. एंड ऑफ मूवी. मूवीचा एंड टाईम काय आहे, 10:10 minutes PM. ओके. त्यानंतरून काय विचारलेलं आहे, मूवीचा एंड किती वाजता आहे, 10:10 minutes. ओके. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, राहुल रिचेस हिज होम. राहुल त्याच्या घरी किती वाजता पोहोचेल. ओके. राहुलला त्याच्या घरी पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो आहे, 35 minutes लागत आहेत. मग हा जो मूवीचा एंडचा टाईम आहे, म्हणजे 10:10 minutes मूवी संपल्यानंतरून तो 35 minutesने घरी पोचणार आहे. मग त्याला घरी पोचण्याचं टायमिंग काय येईल, मग आता या ठिकाणी आपल्याला मिनिट्समध्ये मिनिट्स ॲड करावे लागतील. ओके. 10 + 35 45 minutes 10. तो घरी केव्हा पोचेल, राहुल रीच हिज होम टायमिंग 10:45 minutesने. ओके. बघा मूवीचा मूवी एंडचं टायमिंग आणि राहुल घरी पोचण्याचं टायमिंग 10:10 minutes आणि 10:45 minutes. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ओके. या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. मॅच द फॉलोइंग अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला मॅच करायचं आहे. 24 hours क्लॉक दिली आहे आणि या कॉलममध्ये 12 hours क्लॉक दिलेली आहे. बघा पहिला टायमिंग काय दिलेला आहे त्यांनी, 24 hours क्लॉकमध्ये 12:20 hour. ओके. 12:20 ॲज इट इज होईल 12च्या क्लॉकमध्ये. त्यानंतर 13:24 hour, 15:24 hour. बघा मी 12 hours क्लॉक या ठिकाणी काढते आणि बाहेरच्या साईडने 24 hours क्लॉक असणार आहे. ही बघा ही आतमधली 12 hours आणि बाहेरच्या साईडने 24 hours क्लॉक. ओके. बघा आपली जी रेग्युलर क्लॉक आहे तिच्यामध्ये 12, 6, 3 आणि 9 या ठिकाणी 1, 2, 3, 4. बघा ज्यावेळेस आपल्या 12 hours क्लॉकमध्ये 12 वाजलेले असतात, 12 नंतर 1 वाजतो, पण 24 hours क्लॉकमध्ये 1 म्हणजे किती वाजतात, 13, 2 म्हणजे 14, 3 म्हणजे 15, 16, 17, 18, 19, 20,
21, 22 आणि 23 आणि या ठिकाणी असतात 24. ओके. बघा तर मग 24 आवर्स ज्यावेळेस 24 आवर्सच्या क्लॉकमध्ये वाजतील त्यावेळेस 12 आवर्सच्या क्लॉकमध्ये किती वाजतील मग 1 वाजून 24 मिनिट्स 1 वाजेल. आहे का ऑप्शन? सॉरी 15 ना, 15 म्हणजे 3. 12 आवर्सच्या क्लॉकमध्ये किती वाजतील तेव्हा 3 वाजून 24 मिनिट. बघा एस सोबत मॅच होतं आहे हे सेकंड स्टेटमेंट. थर्ड स्टेटमेंट काय आहे? 20 आवर्स 24च्या क्लॉकमध्ये 20 वाजता आहेत त्यावेळेस आपल्या 12 आवर्सच्या क्लॉकमध्ये किती वाजतील मग 8 वाजून 20 मिनिट्स असतील तेव्हा. ओके. 8 वाजून 20 मिनिट्स आहे का 12 आवर्सच्या क्लॉकमध्ये? येस, या ठिकाणी क्यू दिसतो आहे. त्यानंतर 24 आवर 24च्या क्लॉकमध्ये 23 केव्हा वाजतात? जेव्हा आपल्या 12च्या क्लॉकमध्ये त्यावेळेस किती वाजतात? 11 वाजतात. 11 वाजून 24 मिनिट. आहे का ऑप्शन? येस, या ठिकाणी पी सोबत फोर्थ स्टेटमेंट मॅच होतं आहे. चला तर मग ऑप्शनमध्ये चेक करूया. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते आर सोबत, सेकंड स्टेटमेंट एस, थर्ड स्टेटमेंट क्यू आणि फोर्थ स्टेटमेंट पी सोबत मॅच होतं आहे. SRQP. येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 29. द प्राइस ऑफ 2 chips and 1 cold drink is 100 rupees. The price of 1 chip and 1 cold drink is 70 rupees. If the price 2 chip and 2 cold drink and corn is 175 rupees, then find the cost of 2 packet of popcorn. ओके. 2 पॉपकॉर्नची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे या ठिकाणी आपल्याला. बघा या 2 चिप्सचे पॅकेट्स आहेत. 2 चिप्स प्लस 1 सॉफ्ट ड्रिंक. SD लिहिते मी सॉफ्ट ड्रिंकसाठी. सॉफ्ट ड्रिंक किती रुपीजला आहे? 100 रुपीजला. हे आहे आपले इक्वेशन नंबर 1. त्यानंतरून 1 चिप प्लस 1 सॉफ्ट ड्रिंक किती रुपीजला मिळते आहे? 70 रुपीजला. आणि 2 चिप्स प्लस 2 सॉफ्ट ड्रिंक प्लस 1 पॉपकॉर्न हे किती रुपीजला आहे? 175 रुपीजला आहे. हा आहे आपलं इक्वेशन नंबर 3. ओके. बघा इक्वेशन 2 आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. 2 चिप्स प्लस 1 सॉफ्ट ड्रिंक कितीला आहे? 100ला. तर त्याच्याऐवजी इथे 2 चिप्स आहे. अजून मी हा 2 काढून टाकते. 1 चिप प्लस 1 चिप. या 1 चिप प्लस 1 सॉफ्ट ड्रिंकच्या ऐवजी मी 70 या ठिकाणी पुट करते. ओके. मग काय उरलं बघा? 1 चिप प्लस 70 इज इक्वल टू 100 फ्रॉम इक्वेशन 1. चिप्स प्लस 70 इज इक्वल टू 100. याच्यावरून एका चिप्सची प्राईस आपल्याला काढता येईल. एका चिपची प्राईस काय येईल मग? हा 70 इकडे काय होऊन जाईल? राईट साईडला जाताना सबस्ट्रॅक्ट होऊन जाईल. 100 मायनस 70 किती येईल? 30 रुपीजला एक चिप्सचं पॅकेट येईल. 30 रुपीज. ओके. त्याच्यावरून आता आपण हीच 1 चिपची प्राईस इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकू. फ्रॉम इक्वेशन 2 1 चिप प्लस 1 सॉफ्ट ड्रिंक आहे. चिप्सची प्राईस काय आहे? बरं ठीक आहे, पहिले लिहून घेते मी. इक्वेशन 2 चिप्स प्लस सॉफ्ट ड्रिंक इज इक्वल टू 70 रुपीज. ओके. चिप्सची प्राईस काय काढली आपण? 30 रुपीज. ती 30 चिप्सच्या जागेवरती पुट करते मी. सॉफ्ट ड्रिंक इज इक्वल टू 70. तर एक सॉफ्ट ड्रिंक कितीला येईल? 70 मायनस 30 40 रुपीजला. ओके. चिप्स 30 रुपीजला, सॉफ्ट ड्रिंक
40 रुपीजला. बघा इक्वेशन 3 काय आहे, 2 चिप्स प्लस 2 सॉफ्ट ड्रिंक प्लस पॉपकॉर्न इज इक्वल टू 175. याच्यावरून आपल्याला एका पॉपकॉर्नची प्राईस फाइंड आउट करता येईल. या ठिकाणी किती आहे, 2 चिप्स प्लस 2 सॉफ्ट ड्रिंक प्लस पॉपकॉर्न इज इक्वल टू 175 रुपीज. ओके, 2 चिप्स कितीला आहे, 1 चिप कितीला आहे 30ला, 2 चिप्स कितीला येतील 60ला. 1 सॉफ्ट ड्रिंक कितीला आहे 40ला, 2 सॉफ्ट ड्रिंक्स कितीला येतील मग 80ला, प्लस पॉपकॉर्न इज इक्वल टू 175. 80 प्लस 60 140 is equal to 175. Popcorn is equal to 175 minus 140. 175 minus 140 काय येईल आन्सर 35. म्हणजे एक पॉपकॉर्न किती रुपीजला मिळतो आहे 35 रुपीजला. तर आपल्याला किती पॉपकॉर्नची प्राइस फाइंड आउट करायची सांगितले आहे. फाइंड द कॉस्ट ऑफ 2 पॅकेट ऑफ पॉपकॉर्न. 2 पॉपकॉर्नच्या पॅकेटची प्राइस किती असेल. एका पॉपकॉर्नच्या पॅकेटची प्राइस किती आहे 35. तर 2 पॉपकॉर्नच्या पॅकेटची प्राइस काय येईल 35 इंटू 2 म्हणजे किती 70 रुपीज. ओके, 2 पॅकेट्स कितीला येतील मग 70 रुपीजला. बघा आहे का ऑप्शनमध्ये. येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. अनामिका हॅज 12 किलोग्रॅम 350 ग्रॅम ऑफ wheat flour. She used 3 kilogram 100 gram of flour in first week. 4 kilogram 180 gram of flour in next week. If she uses 1/3 of the remaining flour in the coming week, then how much flour will be left after this week? ओके, अनामिकाकडे व्हीट फ्लोअर किती आहे टोटल 12 किलोग्रॅम 350 ग्रॅम. टोटल व्हीट फ्लोअर किती आहे 12 किलोग्रॅम 350 ग्रॅम आहे. ओके, शी यूज 3 kilogram 100 gram of flour in the first week. Then 4 kilogram 180 gram of flour in the next week. तिने पहिल्या वीकमध्ये किती यूज केलं. फर्स्ट वीकमध्ये 3 किलोग्राम 100 ग्रॅम. सेकंड वीक नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे सेकंड वीकमध्ये किती यूज केलं तिने 4 किलोग्राम 180 ग्रॅम. ओके, इफ शी युजेस 1/3 ऑफ द रिमेनिंग फ्लोअर इन द कमिंग वीक. ओके, आता हे दोघं वीकमध्ये जेवढं तिने फ्लोअर यूज केलं आहे मग ह्या दोघं फ्लोअरची काय करायला लागेल आपल्याला ॲडिशन. ओके, सगळ्यात अगोदर ॲडिशन करून घेऊया. 2 वीकमध्ये किती पीठ यूज केलं आहे तिने 7 किलोग्रॅम 280 ग्रॅम एवढं यूज केलं आहे. किती टोटल किती आहे 12 किलोग्रॅम. मग आता काय करावं लागेल आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. 12 किलोग्रॅममधून 12 किलोग्रॅम 350 ग्रॅममधून आपल्याला 7 किलोग्रॅम 280 ग्रॅम सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. ओके, 15 minus 8 7 13 मायनस नाही 13 नाही, इथून बोरो घेतला ना काय झालं या ठिकाणी 2 minus 2 0
2 - 7 नाही होऊ शकत, इकडून बोरो घेतला 12. 12 - 7 5. आता तिच्याकडे 2 आठवडे पीठ यूज केल्यानंतरून किती पीठ उरलेलं आहे? 5 किलोग्राम. रिमेनिंग पीठ किती आहे तिच्याकडे? रिमेनिंग फ्लोअर इज इक्वल टू 5 किलोग्राम 70 ग्रॅम एवढं पीठ उरलेलं आहे. त्याच्यातून तिने पुढच्या वीकमध्ये, कमिंग वीकमध्ये, येणाऱ्या वीकमध्ये किती यूज करणार आहे ती? 1/3. म्हणजे या रिमेनिंग उरलेल्या फ्लोअरच्या 1/3 फ्लोअर ती यूज करणार आहे. ओके, याला मी ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेते. 5 किलोग्राम 70 ग्रॅम म्हणजेच किती ग्रॅम येईल ते? 5070 ग्रॅम. ओके, याच्या 1/3 ती कमिंग वीकमध्ये यूज करणार आहे. कमिंग वीक यूज इन फ्लोअर इज इक्वल टू 1/3 इंटू रिमेनिंग वीट किती आहे तिच्याकडे? 5070. 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 2 उरले, 20 झाले. 3 × 6 = 18, 2 उरले, 7 झाले. 3 × 9 = 27, 0. ओके, तर तिने कमिंग वीकमध्ये किती फ्लोअर यूज करेल मग ती? कमिंग वीकमध्ये तर 1690 ग्रॅम इतकं फ्लोअर ती यूज करेल. ओके, बघा आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे? देन हाऊ मच फ्लोअर विल बी लेफ्ट आफ्टर धिस वीक. तर हे पीठ यूज करून झाल्यानंतरून तिच्याकडे किती पीठ उरेल? ओके, तर मग आता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? हे काय होतं? रिमेनिंग फ्लोअर होतं. त्याच्यातून आता तिने कमिंग वीकमध्ये किती यूज केलं? 1690. तर 5070 ग्रॅममधून 1690 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. मग तिच्याकडे किती पीठ उरेल हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे. ते याच्या सबस्ट्रॅक्शनवरून निघेल. ओके, 5070 - 1690. ओके, सबस्ट्रॅक्शन करा. 7 मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 4 9 आणि इकडे 17. ओके, 17 - 9 6, 9 - 6 3, 4 - 1 3. हे काय आलं? ग्रॅममध्ये. म्हणजे तिच्याकडे आता किती पीठ उरणार आहे? 3360 ग्रॅम. जर आपण सपोज याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केलं, किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? या 3360ला 1000ने डिवाइड करावं लागेल. म्हणजेच काय येईल? 3 किलोग्रॅम 360 ग्रॅम. ओके, तर किती पीठ उरेल मग? 3 किलोग्रॅम 380 किलोग्रॅम. ओके, आहे का ऑप्शनमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढील चॅप्टर पण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.